नमस्कार, प्रगतीज डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण विंटर स्टाईल सूप पद्धतीने मॅगी बनवणार आहोत. विंटरमध्ये आपण अशा प्रकारे मॅगीचे सूप करून पिऊ शकतो की जे आपल्या हेल्थसाठी चांगले आहे आणि गरम गरम असे मस्त आपल्याला सूप पिता येते. त्यासाठी इथे मी मॅगी नूडल्स घेतलेले आहे. आता याचे आपण छान असे गरमागरम सूप तयार करूया. तर आपण थोडीशी मॅगी आधी तोडून घेऊया पॅकमध्ये असतानाच. आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे, तो आपण बारीक असा कापून घ्यायचा आहे. तर आता आपण कांदा कापून घेऊया आणि यासाठी आपल्याला भरपूर असा लसूण देखील लागणार आहे, कारण हे गार्लिक सूप आपण तयार करणार आहोत. विंटर स्पेशल असे गार्लिक सूप गार्लिक मॅगी सूप आपण तयार करत आहोत. तर एकच कांदा इथे आपण घेणार आहोत आणि लसणाचे प्रमाण थोडे जास्त वापरणार आहोत. तर प्रथम आधी मी इथे कांदा बारीक असा कापून घेते आणि मग आपण लसूण थोडासा कापून घेणार आहोत. तर इथे मी कांदा कापून घेतलेला आहे आणि आता इथे भरपूर असा मी लसूण घेतलेला आहे, तो देखील आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया. तुम्ही ठेचून घेतला तरी चालेल, मी इथे हा असा कापून घेतलेला आहे. तर लसूण आता आपण कापून घेऊया आणि त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करूया. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील आपण बारीक अशा कापून घेऊया. मिरच्या कापून झाल्यानंतर आता आपण थोडीशी कोथिंबीर कापून घेऊया. इथे मी हिरवीगार भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती देखील आता आपण बारीक कट करून घेऊया. आता आपण मॅगी करायला चालू करूया. इथे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकूया. तुम्ही इथे बटर किंवा तूप वापरले तरी चालेल. तेल गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये पहिल्यांदा लसूण टाकून घेऊया. आणि लसूण आपण छान असा फ्राय करून घेणार आहोत. आता लसूण फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा देखील व्यवस्थित असा परतून घेऊया. कांदा थोडा परतला गेला की आता त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. हिरव्या मिरच्या देखील आता आपण कांदा लसूण बरोबर व्यवस्थित अशा थोड्या परतून घेऊया. आता इथे आपला कांदा आणि मिरच्या परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण आपल्याला जेवढे मॅगी करायची आहे, म्हणजे मॅगीचे सूप ज्या प्रमाणात करायचे आहे त्या प्रमाणामध्ये
पाणी टाकून घेऊया. इथे मी मॅगीचे एक पाकिट घेतलेले आहे. त्यासाठी इथे मी 3 वाट्या पाणी ओतलेले आहे. आता या पाण्याला आपण उकळी आणून घेऊया. पाण्याला उकळी आली की आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया. आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे सोया सॉस टाकणार आहोत. दोनच चमचे सोया सॉस टाका, जास्त टाकायचा नाही. 2 चमचे पुरेसा आहे. आणि आता यामध्ये आपण मॅगी मसाला टाकणार आहोत. तो देखील व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण मॅगी टाकणार आहोत. मॅगी थोडीशी तुकडे करून घेतलेले आहेत, थोडी क्रश केलेली आहे. आता ही मॅगी आपण झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घेऊयात. बारीक गॅसवर आता ही मॅगी आपण शिजवून घेणार आहोत. मॅगी शिजते तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊया आणि त्यामध्ये अगदी थोडे पाणी टाकून 2 चमचे पाणी टाकून आपण या कॉर्नफ्लॉवरची छान अशी स्लरी तयार करूया. कॉर्नफ्लॉवरमुळे आपले सूप थोडेसे घट्ट व्हायला मदत होते, त्यामुळे आपण हे कॉर्नफ्लॉवर वापरायचे आहे. आता याची छान अशी स्लरी झालेली आहे. इकडे आता आपली मॅगी देखील शिजलेली आहे. आता यामध्ये आपण ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकून घेऊया. मिक्स करूया आणि पुन्हा 2 मिनिटे आपण थोडेसे हे शिजवून घेणार आहोत. तुम्हाला पाणी जर थोडे कमी वाटले तर तुम्ही आणखीन यात थोडेसे ॲड करू शकता. आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे आपण पुन्हा अजून 1-2 मिनिटे शिजवून घेणार आहोत, ज्यामुळे कॉर्नफ्लॉवर थोडेसे शिजेल. आता इथे मी 2 मिनिटे आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर थोडे शिजवून घेतले आहे. आता इथे आपली मस्त असे गार्लिक मॅगी सूप तयार झालेले आहे. आता हे एका आपण बाउलमध्ये सर्व करूया. गरमागरम असे हे आपले मॅगी सूप तयार आहे. अशा पद्धतीने आपण मॅगीचे सूप तयार केलेले आहे की जे आपण विंटरमध्ये
थंडीच्या सीझनमध्ये आपण हे अशा प्रकारे तयार करून सूप मुलांना देऊ शकतो. गरमागरम असे हे छान सूप लागते. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे मॅगी सूप तयार करून बघा. हे पहा, मस्त असे हे आपले सूप, गरमागरम सूप असे तयार झालेले आहे. आणि आपण इथे लसणाचा भरपूर वापर केल्यामुळे छान असे हे आपल्याला थंडीसाठी पौष्टिक अशी ही मॅगी आपली तयार झालेली आहे. तर नक्की तुम्ही अशा प्रकारे तयार करून बघा आणि मस्त असे हे गार्लिक मॅगी सूप नक्की प्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.